आईला आमल्या काही सावध दिवस गावलं की नाही रे? सावध गावले रे. नेमकं पटीतच आहे ना बघ. मक्कर भाव खाते. भाऊ काय रे, काय झालं? काय झालं तावा? कवा लाईन देते कवा लाईन देईना. नेमकं काय घोळ आहे ना तेच कळना बघ मग तिचा. अरे येड्या, मी त्या सावध बद्दल नाही बोलत रे. सदन कदा आपल्या तुझ्या डोक्यात तेवढंच. तू काही मित्र आमुष्याला जलत नाही का रे? नाही रे, पण नेमकं सावध कसलं ते तर सांग. अरे दोस्ता, असं काय करतोय? जत्रा आली तोंडावर, खिशात रुपया नाही, तुला हात मारायला एक सावध उडक म्हणालेलो मी. वैर नाही काय गावलं आईला. आपल्या गावात एवढे भिकार लोक आहेत ना, दिसायला मोठेपणा आणि घरात नाही खायला दाना. हाय राव, ते पण खरं आहे. चल चल निघू आपण. दिसतोय राव. जत्रेला इकडेच यावं लागेल जेवायला. हे अरे माकडा, नुसतं खादरायचंच बघ. जर विचार कर, एवढं तर बोकाड लय पैशाला जाईल. हा की राव, घरी पण कोणी दिसेना. चल करू डाव. चल चल मी बघतो. कमल्या, 5,000च्या खाली बोकड इकायचं नाही बघ. रगड मटण पडेल त्याचं. हा ना राव. चल, नाही तर मला कायचं मागणं. चल चल चल. चांगला गिऱ्हाईक भेटलं पाहिजे. चांगली पार्टी करू मग. आईला कमल्या, तुझ्या आईला काही काम करायची नाही बघ. याला आपल्यालाच पोसत बसायला लागेल. ए लका, अरे दम काढ की दोस्ता. अरे तूप खाऊन कुठं रूप येत असतो वय. हा, अरे कमीत कमी गिऱ्हाईक बघून तरी बोकड चोरायला पाहिजे होतं आपण. हो पाहुणं, बोकाडला तर दिसते राव. कोणाचं आहे? ए बाबा, अरे आमचंच आहे की बोकाड. नाही नाही, एखाद्या घरापुढे बांधलं होतं, आम्ही आणलंय चोरून. चेष्टाच करताय राव. विचारलं की विचारलं कोणाचं आहे? मग मी बिलीटच सांगितलं की डोळे गेल्या म्हणजे काय विचारता हातलं बोकड कुणाचं आहे ते. विकायलाच काढलं होतं बोकाड. याचं आज सासरं टपकलंय, सुतक पडलंय ना, त्यामुळं घरच्या यात्रेला ठेवलं होतं बघा बोकड. बरोबर, तसं मी बी जत्रेसाठी बोकड बघायला निघालो होतो एखादा. माणूस लई वजनदार पैशाला दिसतोय. त्याला बोकडाची किंमत चांगली सांगितली पाहिजे. मग सांग की आकडा वाढून. बरं पाहुणं, फायनल 10,000 होतील बघा. पण एक अट आहे, जत्रेला आम्हाला बी जेवायला बोलवायचं. हा काय पाहुणं, ते बोकड मलाच पुरायचं नाही, तुम्हाला कुठं बोलू? माणूस आहे की राक्षस. बर 11,000 मध्ये करा फायनल. 11,000 म्हणता वय? हा. साल्या हो, सकाळी मला 10 बोकड चोरून नेलं. तेच बोकड मला ऐकताय, ते पण 11,000. 11,000 फटके तो फटके साल्या हो. तुमचं बोकड आहे वय मग कोण म्हणून तुमचं सारखं दिसत. अरे धर धर बोकड धर. त्या रेडे निकललंय गुरावाने मारलंय बघ. कुठं कुठं दुखतं ते बी कळत नाही. बरं झालं सुटलो त्याच्या तावडीतनं, नाही तर जत्रेला आपलेच वाटे घातले असते बघ त्या रेड्यानं. कमल्या, चोऱ्या वाऱ्या बंद केल्या पाहिजे बघ. आपलं अंग नाही राहिलं मार सोसण्यासारखं. खरं आहे राव. स्माइल. कमले, कसली भारी पोरगी होती. हा, अरे येड्या, पहिलेच मार खाल्लेला अंग अजून दुखायचं जाय ना, तू परत अजून मार खायला लावतो का? नाही होत काय. चल मी आहे ना, चल तू फक्त.
भारी दिसते राव. ही मग काय तर भावाला आवडली आपल्या ही. तुम्ही काय म्हणताय भाजीपाला न्यायला आलाय का? भावाला आवडली म्हणे. झोपेतनं उठल्यासारखी पारशी तोंड तुमची आणि आलाय प्रपोज करायला. वा बर तिकडं. अय तोंडावर 12 जरी वाजले असतील ना पण मनाने लय भारी आहे. मी कळलं का? ए भारीच्या लाडक्या कुणी बघितलं का नाही? लय भारी पडेल तुम्हाला. अय मग काय ओळखली तू आम्हाला? हा? मी कोणाला घाबरत नाही. द्यायला यांच्या द्यायला काय नाही कुठं लावला बघतो जाऊन. ए मागला ना काही अक्कल नाही का? काय करता येईल तुम्ही आता? अय रेड्या सकाळी आमची चुकी होती म्हणून खाऊन घेतला मार. उगा आता काय बोलू माझ्या गर्लफ्रेंड समोर इज्जत नको घालू माझी. गर्लफ्रेंड कोणी गर्लफ्रेंड तुझी? ही काय ही सांग पोरे. ए माकडा कोण गर्लफ्रेंड? कुणाची गर्लफ्रेंड? ए दादा असं काय नाही बरं का. उलट ही सकाळपासून आमच्या मागे लागले लय पिडायला लागले आम्हाला. मी नाही यायची कोण. वाटलंच मला. चला मला कंटाळवा. मला जास्त आवडतं का रे? कमल्या अरे तू तर करते काहीतरी. रेड्या पण रिपीट काढल बघ. नको घाबरू मी करतो का काहीतरी. ए फुग्या तुझ्या बहिणीच्या मागे कोण लागलंय बाय रे? आम्ही क्वालिटी बघतो क्वालिटी. तिच्यावर पण तुझी सावली पडली वाटतं. हा ना आईला कसली राहती. मला ही साडीवाली लय आवडती. ही गर्लफ्रेंड आहे माझी. ही गर्लफ्रेंड तुझी? हा वय हीच गर्लफ्रेंड आहे माझी. बोल आता काय करतो तू? माकडा ही माझी बारकी बहीण आहे. ही लग्नाची बायको आहे. हा? समजलं का? काय बायको? आईला आपल्या नशिबात मार खायचं आहे बघ.